आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग। पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीमध्ये समावेश। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, दरेकर, अमित साटम यांचं नाव चर्चेत। आशिष शेलार मंत्री झाल्यानं भाजप मुंबई अध्यक्षपदावर नवा चेहरा देणार। कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे, पुत्र अमरीश घाटगे भाजपत जाण्याची तयारी। 2 दिवसांपूर्वी संजय घाटगेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गृहनिर्माण विभागाची दुपारी आढावा बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक, तर वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आली। ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा टेरर फंडिंगशी संबंध असल्याचा संशय। पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला गेला। भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ट्विट। आजपासून काँग्रेसच्या अभियानाला देशभरात सुरुवात। काँग्रेसचं जय बापू जय भीम आणि जय संविधान अभियान, तर 26 जानेवारीला मध्य प्रदेशमधल्या महू गावात होणार अभियानाचा समारोप। काँग्रेसची सत्ता असलेली नागपूर जिल्हा परिषद भाजप नेत्यांचा नागरी सत्कार करणार। फडणवीस, बावनकुळे, आशिष जयस्वाल यांचा नागरी सत्कार केला जाणार। राज्यामधील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारीला संविधानाचं वाचन केले जाणार। याबाबत लवकरच शाळांना आदेश दिले जाणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती।